माझे कपडे फाडले होते, विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी। ऐकलत वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेंची मोठी सून मयुरीनं सासरा राजेंद्र हगवणेंच्या काळ्या कारनाम्यांची माहितीच साम टीव्हीशी बोलताना उघड केली आहे। एवढंच नाही तर हगवणेंच्या छळछावणीत वैष्णवी आणि स्वतःवर कसा अत्याचार होत होता याची आपबीतीच मयुरीनं सांगितली आहे। ते मला माझ्या दीरानी म्हणजे सासऱ्यांनी आणि नंदेनी आणि दीरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते, विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी। 2022 मध्ये लग्न झाल्यानंतर मयुरीचा छळ सुरू झाला। सततची शिवीगाळ, बेदम मारहाण असह्य झाली। त्यामुळे मयुरीनं आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात जानेवारीमध्येच राजेंद्र आणि शशांक हगवणे विरोधात पौड पोलीस ठाण्यात तक्रार केली। मात्र पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा गंभीर आरोप मयुरीनं केलाय। लहान जाऊ वैष्णवीच्या मृत्यूनंतर मयुरीनं आपल्यासोबत घडलेल्या छळाची कहाणी सांगितली आहे। वैष्णवी आणि मला एकत्र बोलू देत नव्हते। नणंद, सासू सासरे आणि वैष्णवीचा नवरा तिला मारहाण करायचे। हुंड्यासाठी तिचा कायम छळ करायचे। वैष्णवीचा नवरा मलाही मारायचा। माझ्या नवऱ्यालाही शशांककडून मारहाण झाली। कुटुंबातल्या लोकांची प्रवृत्ती माहीत असल्यामुळे नवऱ्यानं माहेरी सोडलं। एकाच घरात 2 सुनांवर टोकाचा अत्याचार होत होता। मयुरीचे कपडे फाटेस्तोवर राजेंद्र हगवणे आणि शशांक हगवणेनं मारहाण केली होती। त्यानंतरही पोलिसांनी कारवाईऐवजी हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव होता का? पोलिसांनी मयुरीच्या विनयभंग प्रकरणी कारवाई का केली नाही असे अनेक प्रश्न निर्माण झाले। मात्र मयुरीच्या प्रकरणात कारवाई न केल्यामुळेच वैष्णवीचा बळी गेलाय। आता राजेंद्र, शशांक, लता, करिश्मा हगवणेंना मयुरीचा छळ आणि वैष्णवीचा घेतलेला बळी या दोन्ही प्रकरणात कठोर शिक्षा करण्याची गरज आहे। सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।